नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत. आजचं लेक्चर आपलं एक इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचं असणार आहे. यामध्ये आपण भारतातील नदी प्रणाली बघतो आहोत. यामध्ये मग भारतातल्या सर्व नद्या, त्यांच्या उपनद्या, त्या नद्यांवर असलेले धबधबे, काय धबधबे हा एक मुद्दा या ठिकाणी म्हणतोय मी. हे सगळं आपण बघणार आहोत आणि यामागील एकदम महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे आपण नकाशामधून एकाच लेक्चरमध्ये सगळे मुद्दे या ठिकाणी कव्हर करणार आहोत. नकाशामधून हा शब्द फार महत्त्वाचा आहे कारण की ते दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. नेमकं मग आता नदी प्रणाली बघायची आहे भारताची. हा सिलेबस कुठे कुठे आहे? राज्यसेवेलाही आहे, कंबाईन ग्रुप बी सीलाही आहे, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती सगळ्या ठिकाणी या ठिकाणी आहे. सरळ सेवेच्या प्रत्येक एक्झामला हा सिलेबस आहे. मग नद्या जेव्हा आम्ही बघतो तेव्हा नद्यांसंदर्भात आम्हाला दोन भाग पाडावे लागतात. नद्या अभ्यासत असताना एक म्हणजे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि दुसऱ्या द्वीपकल्पीय पठारावरून वाहणाऱ्या नद्या. ओके, दोन पद्धतीचे भाग. आणि हिमालयात उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत त्याच्यामधल्या 3 नद्या आम्हाला मुख्यत्वे अभ्यासाव्या लागतात. ज्या आंतरराष्ट्रीय नद्या म्हणून सुद्धा आम्ही ओळखतो त्या म्हणजे सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. या 3 नद्या आहेत की ज्या आम्हाला हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि त्यांना आम्ही बारमाही नद्या असंही म्हणतो. ओके, हा एक भाग झाला. तो आम्हाला सगळा अभ्यासायचा आहे. प्रत्येक नदीची लांबी असेल, कोणत्या राज्यांमधून वाहत आहेत, कोणत्या त्यांच्या उपनद्या आहेत, कोणकोणत्या त्याच्यातले महत्त्वाचे, त्याच्यावरचे वसलेले महत्त्वाचे ठिकाणं कोणते, ते सगळं. पुढे द्वीपकल्पीय पठारावरून वाहणाऱ्या नद्या. द्वीपकल्पीय पठार मग याच्यामध्ये 2 भाग पडतात पुन्हा. एक अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या इकडे पश्चिमेकडे जाऊन मिळत आहेत आणि दुसऱ्या इकडे पूर्वेला जाऊन मिळत आहेत बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. मग अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांमध्ये लुनी आहे, साबरमती आहे, मही आहे, नर्मदा, तापी, कोकणातील सगळ्या नद्या त्या या ठिकाणी आहेत. पुढे बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांमध्ये महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, वैगई आणि पेन्नार. आणि या सगळ्या परीक्षाभिमुख ज्यांच्यावर परीक्षेला प्रश्न आलेले आहेत ते सगळे प्रश्न या ठिकाणी ॲड केलेले आहेत. शिकवत असताना ते आपोआप तुम्हाला शिकवले जाणार आहेत. आणि पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे भारतातील महत्त्वाचे धबधबे. कोणता धबधबा कोणत्या ठिकाणी आहे, त्या धबधब्याचे काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी हे लेक्चर शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. आपण संध्याकाळी 10 PM ला लाईव्ह लेक्चर्स घेतो आहोत. आज रात्री 10 PM ला जे लाईव्ह लेक्चर आहे त्याचं हे संदर्भ लेक्चर आहे. मात्र हे फक्त आजच्यासाठी नाही, हे वारंवार बघावं असं लेक्चर आहे, सेव्ह करून ठेवावं असं लेक्चर आहे. तुम्ही याच्या पुढे सुद्धा सगळे लेक्चर्स बघू शकतात कंटिन्यू, याच दर्जाचे जबरदस्त. पण त्यासाठी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करून ठेवावं लागेल. दुसरा मुद्दा, तुम्हाला ई बुक्स आपण सध्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये फ्री देतो आहोत, ज्यामध्ये भूगोलाचं ई बुक आहे, अर्थशास्त्र, विज्ञान, राज्यघटना, मराठी व्याकरण, इतिहास सगळे विषय या ठिकाणी आहेत. ते ई बुक्स आपण फ्री देतो आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आपलं STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि MPSC स्पर्धा विश्व हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि लाईव्हला हजर राहायचं आहे. त्या तिघांच्या स्क्रीनशॉट खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे, व्हॉट्सअप नंबर, त्यावर पाठवायचे आहे. सगळे ई बुक्स तुम्हाला भेटून जातील. चला, एवढ्या बाबी या ठिकाणी आपण संपवून पुढे निघूया. बघा, इथे तुम्हाला एक भारताचा जनरल नकाशा आपण बघतो आहोत. जे सिंधू खोरं आहे ते या ठिकाणी आहे, ज्यामध्ये सतलज, रावी, चिनाब, झेलम हा सगळा पट्टा तिथे येतोय. त्यानंतर इथे यमुना आणि गंगा या 2 नद्या, इकडे ही ब्रह्मपुत्रा नदी तुम्ही बघता आहात, यांच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. पुढे नर्मदा आणि तापी या इकडे पश्चिमवाहिनी नद्या आहेत. नर्मदा, तापी त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती असली पाहिजे. खाली मग गोदावरी आहे, कृष्णा आहे, कावेरी आहे, इकडे तुम्ही महानदी बघतायत. ओके, या नद्यांबद्दल आपल्याला या लेक्चरमध्ये सगळं काही बघायचं. एका म्हणजे नकाशामध्ये तुम्ही बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की नेमकं कोणती नदी कुठे आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा असं सांगितले असेल तर तो कसा लावता येईल. पुढे नंतर या सिंधूचे ज्या उपनद्या आहेत त्यांचं आपण एक बेस्ट शॉर्टकट या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. ओके, सबीरा चिलम असं ते शॉर्टकट आहे, ते पुढे आपण बघूया. डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी होतील आणि त्याची शॉर्ट ट्रिकसुद्धा त्याच्यात तुम्हाला भेटतील. बघा, रिव्हर मॅप इंडियाचा तुम्ही बघता आहात. या ठिकाणी मग सगळ्या त्यांच्या उपनद्या वगैरे त्या सगळ्या बाबी आपण पुढे बघत राहणार आहोत. ते आपल्याला बघाव्या लागणार आहेत अत्यंत सोप्या पद्धतीने. तर बघा, या सुरुवातीला एक प्रास्ताविक म्हणून या नद्यांबद्दलचे काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी भारतीय नदी प्रणाली संदर्भातील त्या आपल्याला माहीत असाव्यात.
प्रास्ताविकमध्ये त्या बाबी मी तुम्हाला सांगतोय. बघा, भारतामध्ये नदी खोरे, आपण नदी खोरे बघतोय, भारतातील नदी प्रणाली बघतो आहोत. भारतामध्ये नदी खोऱ्यांचे 3 प्रकार पाडले जातात ऑफिशियली, ज्यामध्ये एक म्हणजे मोठे नदी खोरे, ज्याचं पाणलोट क्षेत्र 20,000 किमी वर्गपेक्षा जास्त आहे. दुसरे मध्यम नदी खोरे, ज्याला आपण मीडियम रिव्हर बेसिन म्हणतोय. हे मोठे म्हणजे मेजर रिव्हर बेसिन, मीडियम म्हणजेच मध्यम, ज्याचं पाणलोट क्षेत्र 2,000 ते 20,000 किमीचा वर्ग. आणि तिसरे असतात ते म्हणजे लघु नदी खोरे, ज्याला मायनर रिव्हर बेसिन आपण म्हणतो, ज्यामध्ये 2,000 किमीच्या वर्गापेक्षा कमी असं त्याचं क्षेत्रफळ असतं. तर हे 3 भाग. आता याच्यात जर बघितलं ना, आपलं मुख्यत्वे भारतामध्ये जे मोठे नदी खोरे यांनी जवळपास 84% भाग व्यापलेला आहे भारतीय एकूण या पाणलोट क्षेत्राचा. ओके, ते मुद्दे तुम्हाला माहीत असले पाहिजे. आणि भारतातील तुम्हाला मी सांगितलं की 3 आंतरराष्ट्रीय नद्या, तुम्हाला उद्या विचारलं गेलं की आंतरराष्ट्रीय नद्या कोणत्या, त्यामध्ये गंगा एक, दुसरी ब्रह्मपुत्रा आणि तिसरी सिंधू, या 3 काय आहेत, आंतरराष्ट्रीय नद्या आहेत. कारण की या जर बघितल्या आपण तर तुम्ही बघा, समजा सिंधू नदी आहे, सिंधू तुम्ही बघत असाल तर तिबेट, चीन या भागातून ती उगम पावते आहे, पुढे भारतामध्ये येते आहे, पाकिस्तानमध्ये जाते आहे. गंगा ब्रह्मपुत्रा ही जर आपण बघितल्या तर त्या तिबेटमधून उगम पावत आहेत, पुढे नेपाळ, भूतान, बांगलादेश, भारत या वेगवेगळ्या देशांमधून वाहत आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही आंतरराष्ट्रीय नद्या असं म्हणतो आहोत. तर यामध्ये आपण सुरुवातीला हिमालयीन नद्या बघूया. त्यामधली पहिली नदी आपली आहे ती म्हणजे सिंधू नदी प्रणाली. सिंधू नदी प्रणाली, ओके, हिमालयात उगम पावणाऱ्या 3 नद्यांमधील एक महत्त्वाची नदी, इंडस रिव्हर सिस्टीम. हिला आपण इंग्लिशमध्ये इंडस असं म्हटलं जातं. बघा, हा शब्द इथे नीट लक्षात घ्या, INDUS. मग हिची लांबी किती आहे? हिची लांबी आहे 2900 किलोमीटर. मात्र विकिपीडियावर थोडीशी वेगळी लांबी आहे. ते विकिपीडियाचे संदर्भही मी तुम्हाला देतो, इथे विथ प्रूफ देतो. आता बघा, सिंधू जर बघितली हिचा प्रवास कसा आहे, ही तिबेटमध्ये उगम पावते आहे, भारतामध्ये लडाखमध्ये येते आहे, नंतर पाकिस्तानामधून ही नदी पुढे वाहत जाते आहे. सिंधू नदी संदर्भात या बाबी आम्हाला माहीत असल्या पाहिजे. तिच्यावर इतरही बाबी आहे. तिचा उगम जर बघितला, मानसरोवर जे ठिकाण आहे, या मानसरोवरामध्ये तिचा उगम होतो आहे तिबेटमध्ये. ओके, तिबेटमध्ये वेगळ्या नावाने सिंगी खंबन असं नाव आहे तिचं तिबेटमध्ये, त्या नावाने ती ओळखली जाते आहे. ओके, मग आपण बघतोय की तिबेटमध्ये तिचा उगम पावला, त्यानंतर ती पुढे लडाख, जे जम्मू काश्मीरचा भाग म्हणतोय आपण, त्या ठिकाणी येते आहे. पुढे मग पाकिस्तानमध्ये जे नंगा पर्वत आहे तिथून ती पाकिस्तानामध्ये जाते. पण इथे जर समजा भारत आणि पाकिस्तानची तुलना केली तर 70% प्रवाह सिंधूचा हा भारतामधून वाहतोय, हा मुद्दा लक्षात घ्या. मात्र भारत सिंधू करार झाला 1960मध्ये. हे मुद्दाम सांगतोय, सगळे मुद्दे म्हणजे तुम्ही पार राज्यसेवा करत असाल, UPSC करत असाल, कंबाईनची एक्झाम देत असाल, पोलीस भरती, सरळ सेवा, सगळ्या ठिकाणी तुम्हाला उपयुक्त ठरेल. 1960चा जो सिंधू करार आहे याच्यानुसार भारताला या ठिकाणी फक्त 20% पाणी वापरता येतं. हा मुद्दाही तुम्हाला माहीत असला पाहिजे. मग सिंधूच्या पुढे आम्हाला उपनद्या बघाव्या लागतात. मात्र सिंधूचं इथे विकिपीडियावर सिंधूबाबत काय म्हटलंय ते बघा, ते महत्त्वाचं आहे. मुद्दाम सांगतोय तुम्हाला मी. सिंधू दक्षिण आशियातील एक प्रमुख नदी म्हणून हिच्याकडे बघतो आपण. ही तिबेट, भारत आणि पाकिस्तानातून वाहणारी नदी या ठिकाणी आहे. सिंधू आपण जर बघितलं या ठिकाणी तर हिला इतर नावं जी आहेत या ठिकाणी दिले. इंग्लिशमधलं नाव आपण इथे बघतो इंडस रिव्हर. ओके, उर्दूमध्ये दर्या सिंध असं तिला म्हटलं जातं आहे. उगम मानसरोवर तिबेटमध्ये या ठिकाणी दाखवला जातो आहे. ओके, चीनचा तो भाग म्हणून आपण बघतो आहोत, तिबेट, भारत आणि पाकिस्तान. लांबी बघा इथे थोडंसं वेगळी आहे, 31 ते 80 किमी दिलेली आहे, त्याच्यामुळे लांबीबाबत एकमत नाही आहे. पुढे तिचं सरासरी प्रवाह आहे, पाणलोट क्षेत्र तुम्ही बघताय जवळपास 11,65,000, म्हणजे खूप मोठं पाणलोट क्षेत्र या ठिकाणी या नदीचं आहे. उपनद्या गिलगिट, काबूल, सतलज, बिया, चिनाब, झेलम, रावी, याच्यावरची तरबेला आणि गुड्डू धरणं यांचाही उल्लेख या ठिकाणी आहे. आता सिंधू नदीचा इतिहास नेमका काय आहे? सिंधू नदीचा इतिहास आम्हाला माहीत असला पाहिजे. पहिला मुद्दा तुम्हाला सांगितलं मी की हिला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, इंडस असं म्हणतो आहे. हिचा उगम जर बघितलं म्हणजे या नदीच्या खोऱ्यामध्ये सिंधू संस्कृतीचा उगम झाला होता, हे लक्षात ठेवा. आणि ही हिंदू किंवा हिंदुस्तान ही जी नावं पडली ती याच नदीवरून पडलेली आहेत. भारताचं जे आपण हिंदुस्थानी नाव म्हणतो ती या सिंधू नदीवरून पडलेलं नाव आहे. पुढे पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे नाव सुद्धा सिंधू नदीवरून पडलेले आहेत, हे आम्हाला या ठिकाणी माहीत असले पाहिजे. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सिंधूच्या उपनद्या कोणत्या आहेत. बघा, उपनद्या फार महत्त्वाची. याचं मग तुम्हाला ते शॉर्टकटही सांगतो मी त्याच्या क्रमाचं, पण त्याचे संस्कृतमधले नावंसुद्धा विचारले गेलेले आहेत परीक्षेला. बघा,
झेलमचं नाव वितास्ता किंवा वितस्ता आहे, हे लक्षात ठेवा. पुढे चिनाब आहे. रावीला परुष्णी असं म्हटलं जातं. काय आता या चिनाबला सुद्धा एक तुम्ही इष्कमती असं नाव आहे. इष्कमती तुम्ही लिहून घेऊ शकता. ते इष्कमती किंवा आक्षणी हे नाव याला आहे चिनाबला. पुढे रावीला परुष्णी असं नाव आहे. त्यानंतर बियासला विपाशा असं नाव आहे. बघा बियासला काय नाव आहे? विपाशा. ही वैदिक साहित्यातली नावं आहेत थोडक्यात. त्यानंतर सतलजला शतद्रू असं नाव या ठिकाणी तुम्ही बघता आहात. तर ही नावं लक्षात राहू द्या. सिंधूच्या प्रमुख उपनद्या आहे. यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी सांगितलं की गिलगिट आहे, काबूल, स्वातखोरी आपण म्हणतो बघा, कुर्रम, टोची, गोमल, संगर ही नावं आहेत हिचे. यातील सगळ्यात मोठी उपनदी कोणती? तर ती सतलज. ही सगळ्यात मोठी उपनदी. मग या सतलज उपनदीवर भाकरा नांगल हे धरण आहे. बघा भाकरा नांगल धरण यामुळे पंजाबच्या शेतीला आणि विद्युत परियोजनेला खूप फायदा होतोय, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही उपनद्या बघितल्या, त्यांची नावं बघितली, भाकरा नांगल धरण बघितलं, सर्वात मोठी उपनदी बघितली. आता तुम्ही इथे या सिंधू खोऱ्याचा नकाशा बघता आहात. मला इथे तुम्हाला इथे सगळ्यात महत्त्वाचं ते शॉर्टकट सांगायचं आहे. या सिंधूच्या ज्या मुख्य 5 उपनद्या आहेत ना, त्यांचं ते शॉर्टकट तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ती शॉर्टकट तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे असं मी म्हणतोय. आणि ती शॉर्टकट तुम्ही लिहून घेऊ शकतात कुठेतरी. ते म्हणजे सबीरा चिलम असं ती शॉर्टकट आहे. काय? स बी रा चिलम. आता हे दक्षिणेकडून उत्तरेकडे जो या उपनद्यांचा क्रम आहे. स म्हणजे सतलज नदी. ओके, स म्हणजे सतलज नदी. दुसरं बी म्हणजे बियास नदी. स बी. तिसरं जर बघितलं या ठिकाणी स बी रा. रा म्हणजे रावी नदी, सबीरा. त्यानंतर चिनाब. चिनाब म्हणजे ची. सबीरा ची लम. झेलम. झेलममधलं लम घेतलं, सबीरा चिलम. म्हणजे स बी रा चिलम. दक्षिणेकडून उत्तरेकडे या उपनद्यांचा क्रम तुम्हाला या शॉर्टकटने लक्षात ठेवायचा आहे. आणि थोडंसं जर तुम्ही रिव्हिजन केलं तर हे शॉर्टकट तुम्ही कधीच विसरणार नाहीत. मात्र थोडं तुम्हाला लिहून ठेवावं लागेल. कुठेतरी 2-4 वेळेस वाचा. जिथे तुम्ही बसता आहात, अभ्यास करता आहात, त्या ठिकाणी लिहून ठेवा एक लहानशा कागदावर आणि वाचा 2-4 वेळेस. तुमच्याही लक्षात राहून जाईल. ओके, तर या ठिकाणी या बाबी तुमच्या लक्षात येत आहेत की हा नेमकं कशा पद्धतीने प्रवास हिचा होतो आहे. ओके, तो मुद्दा इथे लक्षात घ्या. पुढे आपण बघतोय, पुढे एक एक नदी आपण या ठिकाणी थोडीशी त्याच्याबद्दलची काही विशेष वैशिष्ट्ये आपण बघूया. या सिंधूच्या उपनद्या याच्यामध्ये एक श्योक नावाची उपनदी बघा, श्योक. या श्योक उपनदीला मृत्यूची नदी असं सुद्धा म्हटलं जातं. एवढं लक्षात ठेवा, मृत्यूची नदी जी लडाखमधून वाहते आहे. त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं की इथे ही जी झेलम नदी आहे. ओके, या ठिकाणी ही झेलम शेवटची सगळ्यात उत्तरेकडची नदी, हिला वितास्ता हे नाव आहे. ओके, त्यानंतर पुढे आपण जर बघितलं श्रीनगर हे याच नदीच्या काठावर त्या ठिकाणी वसलेलं आहे, झेलमच्या काठावर. त्यानंतर चिनाब तुम्हाला सांगितलं मी. चिनाबला एकतर अक्षनी किंवा इस्कमती हे नाव आहे. याचा उगम ते 12 लापचा नावाचे आपण जे खिंड बघतो ना तिच्यामध्ये होतो. पुढे रावी ही नदी, तिला पुरुषनी हे नाव मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पुरुषनी. ओके, ते लक्षात राहा. आणि ही रावी ही सगळ्यात लहान नदी या 5 नद्यांपैकी. काय? सगळ्यात लहान नदी. पुढे बियास जी आहे, बियासबद्दल काय लक्षात ठेवायचं आहे तर हिला विपाशा असं नाव दिलं आहे आपण, विपाशा बियासला. हिच्यावर पंजाबमध्ये हरिके नावाचं धरण आहे. ओके, हरिके धरण. आणि सगळ्यात खालची जी सतलज आहे हिला आपण शताद्रू असं म्हणतोय. सिपकिलामधून ही हिमाचल प्रदेशमध्ये आपण बघतोय राकस सरोवरामध्ये हिचा उगम होतोय. ते मुद्दे इथे माहीत असले पाहिजे. तर अशा पद्धतीने सिंधू नदी संदर्भातली हे मुद्दे माहीत असणं गरजेचे आहेत. आता पुढची नदी प्रणाली आपल्याला बघायची आहे. तिला आपण गंगा नदी प्रणाली असं म्हणतो आहे. काय? गंगा रिव्हर सिस्टीम असंही तुम्ही तिला म्हणू शकतात. आपल्याला माहीत आहे की गंगा भारतातील सगळ्यात महत्त्वाची नदी. ओके, मग गंगेच्या प्रवासाबद्दल आपण थोडंसं बघूया. उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यामध्ये हिमालय पर्वतातील गंगोत्री या ठिकाणी उगम होतोय. उगमस्थान काय तर गंगोत्री. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते. उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यातून वाहत वाहत पुढे बांगलादेशमध्ये जाते. बांगलादेशामध्ये ती बंगालच्या उपसागराला मिळते आहे. आणि तिचा जो त्रिभुज प्रदेश आहे, ज्याला आपण जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणतो, तो म्हणजे सुंदरबन. गंगा नदीच्या बाबतीत ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता गंगा नदीबद्दल विकिपीडियावर नेमकी काय माहिती आहे, कारण की ही माहिती आपण बऱ्यापैकी हे सोर्सेस ऑथेंटिक मानतो. गंगा नदीबद्दल बघा या ठिकाणी काय काय म्हटलं गेलं आहे. गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतोय. गंगोत्री ही काय आहे? हिमनदी. तुम्हाला मी मागील लेक्चरमध्ये आपण जे प्राकृतिक विभाग बघितले भारताचे, त्या ठिकाणी तुम्हाला ते हिमालयाचं नाव सांगितलं होतं, कुमाऊ हिमालय. कोणता? कुमाऊ हिमालय. आता गंगेच्या ज्या 2 मुख्य नद्या आहेत, ज्यामध्ये भगीरथी आणि अलकनंदा, या दोन्हीपासून पुढे गंगा बनते. भगीरथी
सुरुवातीला 175 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते, नंतर अलकनंदा तिला मिळते आहे आणि नंतर त्या दोघा नदींना मिळून पुढे गंगा असं म्हटलं जाते. ओके, अलकनंदा आणि भगीरथी. आपण बघतो अलकनंदा ही नदी ज्या ठिकाणी भगीरथीला मिळते आहे त्या ठिकाणाला देवप्रयाग असं नाव आहे. म्हणजे तिथून पुढे मग गंगा म्हणून आपण तिला ओळखतोय थोडक्यात देवप्रयागच्या पुढे. इतर नाव हिला भगीरथी म्हणतो. उगम गंगोत्री उत्तराखंडमध्ये आहे. मुख हिचं सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये, बांगलादेश बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आता पाणलोट क्षेत्रातील देश कोणते, तर त्यामध्ये आपण मुख्यत्वे बघतो एक तर भारतामध्ये मग उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल ही 4 राज्य आणि पुढे बांगलादेश. लांबी हिची 2525 किमी एवढी दिलेली आहे विकिपीडियाला सुद्धा आणि बऱ्याच ठिकाणी सारखे आहे. त्यानंतर सरासरी प्रवाह तुम्ही बघता आहात, पाणलोट क्षेत्र बघता आहात इथे 10,50,000. ओके, तो महत्त्वाचा मुद्दा आहे. हिच्या उपनद्या जर बघितल्या यमुना, घागरा, गोमती, शोन आणि याच्यावरची धरणं हरिद्वार असेल, फराक्का असेल. हे पुढे गंगा नदीला दक्षिण आशियाई भारत व बांगलादेश या 2 देशातून वाहणारी एक महत्त्वाची नदी म्हणून आपण ओळखतो. ओके, गंगेची लांबी आपण बघतोय, या बाबी इथे लक्षात घ्या. आता या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्या, गंगे संदर्भात आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो की ही नदी मैदानी प्रदेशात नेमकी कुठे प्रवेश करते. बघा, मैदानी प्रदेश या ठिकाणी कुठे प्रवेश करते आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे की आपण बघतो या ठिकाणी ऋषिकेश. बरोबर, ऋषिकेश या ठिकाणी आपण बघतोय की ती अलकनंदा आणि ही भगीरथी एकत्र येत आहेत. त्याच्यापुढे या ठिकाणी हरिद्वार नावाचं ठिकाण आहे. बघा, या ठिकाणी हरिद्वार. ओके, या हरिद्वार या ठिकाणी ही मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते आहे. पुढे मग अलाहाबादला हिला यमुना नदी येऊन मिळते, तेही लक्षात राहू द्या. काय, पुढे फराक्का हे गंगा नदीवरचे एक महत्त्वाचं धरण, ते महत्त्वाचं आहे. पुढे आपण बघतो हिची वितरिका जिला हुगळी असं म्हटलं जातं. काय, हिच्या वितरिकेला हुगळी असं म्हटलं जातं आहे. आणि पुढे बांगलादेशमध्ये गेल्यानंतर हिला पद्मा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. पद्मा. ओके, महत्त्वाचा मुद्दा आहे पद्मा. त्यानंतर आणखी मेघना ही सुद्धा तिची एक वितरिका आहे, ते लक्षात ठेवावं लागेल. आता हिच्या काठावर नेमकी कोणकोणती शहरं वसलेली ती बघा. इथे तुम्ही बघतायत की गंगोत्री या ठिकाणी मग टिहरी धरण आहे. इकडे देवप्रयाग बघतायत, ऋषिकेश आहे, हरिद्वार आहे. ओके, इकडे बघा इथे तुम्ही कानपूर हे एक महत्त्वाचं शहर आहे, अलाहाबाद हे एक महत्त्वाचं शहर आहे, वाराणसी आहे, इकडे पाटणा आहे, त्यानंतर मुर्शिदाबाद आहे. ओके, ही महत्त्वाची शहरं. आणि नंतर पुढे आपण बघतोय कलकत्ता जे याच्या वितरिकेवर वसलेलं आहे. ही सगळी महत्त्वाची शहरं तुम्हाला गंगा नदीच्या संदर्भात माहीत असली पाहिजेत. आता पुढे बघा, या ठिकाणी गंगेच्या ज्या उपनद्या आहेत तुम्हाला या ठिकाणी त्या लक्षात घ्यायच्या आहेत. गंगेच्या उपनद्यांमध्ये तुम्ही जर बघितलं या ठिकाणी तर महत्त्वाची एक घागरा ही उपनदी लक्षात घ्या. बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे, नकाशाकडे लक्ष देत चला. या ठिकाणी बघा, हा गंगेचा प्रवास आहे. इथून हा गंगा नदीचा प्रवास या ठिकाणी प्रवाह तुम्ही बघता आहात. खालून इकडून तुम्हाला दक्षिणेकडून यमुना नदी येताना दिसते आहे. मात्र इकडे उत्तरेकडून या ठिकाणी घागरा नदी, घागरा ही उपनदी महत्त्वाची. ओके, घागरा जी मानसरोवरजवळ उगम पावते आणि या नदीला येऊन मिळते, घागरा. त्यानंतर गंडक, घागरेच्या नंतर या ठिकाणी तुम्ही बघतायत गंडक नदी. डाव्या किनाऱ्यावरील नदी आहेत या गंडक नदी, जी धौलधार रांगेमध्ये उगम पावते. नेपाळमधली महत्त्वाची नदी आहे, तिला नेपाळमध्ये कल्याणी नावाने सुद्धा ओळखलं जातं. ती लक्षात ठेवावं लागली. ते एक सोनपूर नावाचं ठिकाण आहे बिहारमधलं, तिथेही याला येऊन मिळते आहे गंडक गंगेला. त्यानंतर पुढची आहे ते कोसी. बघा, यांचा क्रमही लक्षात ठेवा. इकडे गोमती, घागरा, गंडक आणि त्यानंतर कोसी. कोसी नदी जी आहे जी तिबेटमध्ये उगम पावते आहे, तिला नेपाळमध्ये सप्तकोशी असंही म्हटलं जातं, तिला बिहारचं दुःखाश्रू असंही म्हटलं जातं. आणि जी सतत प्रवाह बदलती आहे, नागमोडी वळणं आहे, पूर आलं की प्रवाह बदलत असते, म्हणून एक प्रवाह बदलणारी नदी म्हणून सुद्धा या कोशीला ओळखलं जातं. तर या उपनद्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. पुढे इकडे खालून तुम्ही बघतायत बघा, इथे सोन उपनदी आहे, इकडून खालून सोन उपनदी. त्यानंतर इथे वरून तुम्ही गोमती बघता आहात. आणि सगळ्यात महत्त्वाची उपनदी जी आहे गंगेची ती म्हणजे यमुना. बघा, इकडून खालून दक्षिणेकडून मिळते आहे यमुना. उत्तराखंडमधील उत्तर काशी जिल्ह्यातील यमुनोत्रीपासून उगम पावते, म्हणजे इकडे अशी वरून येते, ती खाली वरून खाली येते आहे. ते गंगेच्या उगमाजवळच तिचं स्थान आहे थोडंसं बाजूला, यमुनोत्री. उत्तराखंडमधील उत्तर काशी या जिल्ह्यामध्ये गंगेची सर्वात मोठी उपनदी. ओके, ती आम्हाला माहीत असली पाहिजे. मग तिच्या उपनद्या कोणत्या यमुनेच्या, त्यामध्ये ही चंबळ तुम्ही बघतायत बघा, चंबळ. त्यानंतर इकडे ही बेटवा, या उत्तरेकडे वाहणारे आहे सरळ सरळ चंबळ, बेटवा. इकडे आणखी केन आणि सिंध, त्यासुद्धा खालच्या उपनद्या आहेत ज्या हिला यमुनेला जाऊन मिळत आहेत. ओके, इथे जर तुम्ही बेटवा बघितली तर ही या ठिकाणी विंध्य पर्वतरांगेमध्ये उगम पावते बेटवा.
त्यानंतर खाली केन आहे, चंबळ आहे. ही चंबळ जर बघितली ही मध्य प्रदेशामध्ये महू येथील विंध्यच्या रांगेमध्ये उगम पावती आहे. याच्यावर मग ते गांधी सागर, जवाहर सागर वगैरे प्रकल्प आपण बघतो. पुढे बनास ही उपनदी आहे. चंबळ नदीची मुख्य उपनदी म्हणून आपण बनासला ओळखत असतो. ही इथून मिळते बघा या ठिकाणी बनास. इथे लक्ष द्या, बनास. इथे आरवली पर्वतरांग तुम्ही बघता आहात. त्यानंतर इकडे एक दामोदर नदी आहे. कोणती? दामोदर नदी. या ठिकाणी इथे बघताय तुम्ही, या ज्या राजमहल टेकड्या आहेत ना, याच्या खाली इथे दामोदर नदी बघतायत. छोट्या नागपूर पठाराजवळ ही उगम पावती आहे आणि नंतर ही गंगेला मिळते आहे, दामोदर नदी. ओके, ही लक्षात ठेवा. या ठिकाणी इकडे तुम्ही फरक्का धरण बघता आहात. या सगळ्या बाबी तुम्हाला माहीत असणं गरजेच्या आहेत गंगा नदी संदर्भात. ओके, मला वाटतं एवढ्या बाबी जरी तुम्ही केल्या तरी परीक्षेभिमुख मुद्दे तुमचे कव्हर होत आहेत. बघा, आणखी एका नकाशामधून गंगेचा एक व्यापक प्रवाह या ठिकाणी तुम्ही समजून घेऊ शकतात. इथून गंगा नदी जशी उगम पावती आहे, खालून तिला मग अशीच जमुना येऊन मिळते आहे. ओके, जमुना सुद्धा म्हटलं गेलं आहे तिला, यमुनाला. ओके, तो मुद्दा लक्षात राहू द्या. यमुना तिला येऊन मिळते आहे. अशा पद्धतीचा हा प्रवाह इकडे जातो आहे. हा प्रवाह तुम्हाला माहीत असला पाहिजे. पुढची आपली उपनदी आहे ती म्हणजे ब्रह्मपुत्रा. काय? ब्रह्मपुत्रा उपनदी. मग तिच्या ब्रह्मपुत्रा नदी, तिच्या उपनद्या आम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाच्या. इथे तुम्ही दियांग बघता आहात. त्यानंतर इकडे तुम्ही लोहित ही उपनदी बघता आहात. ब्रह्मपुत्रेवरचं या ठिकाणी गुवाहाटी हे महत्त्वाचं ठिकाण या ठिकाणी बघता आहात. इकडे खालून या ठिकाणी धनश्री नावाची एक उपनदी आहे, नागालँडमधून येणारी. पुढे कामनिंग आहे, इकडे मानस आहे, रैडाक आहे, जलढाका आहे. आणि या ठिकाणी इथे तिस्ता बघतायत तुम्ही. इकडे सुबनसिरी आहे. ओके, इकडे ही बराक आहे. या ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ब्रह्मपुत्रेबद्दल मला वाटतं बाबी महत्त्वाची आहे. ब्रह्मपुत्रेमधला आणखी एक प्रश्न येत असतो की नदीपात्रातील एक सर्वात मोठं बेट कोणतं? ती माजुली बेट तुम्हाला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे. ब्रह्मपुत्रेच्या संदर्भात हा मुद्दा या ठिकाणी मी बोलतो आहे. आता पुढचा मुद्दा आपला आहे तो म्हणजे द्वीपकल्पीय पठारावर ज्या काही नद्या वाहता आहेत, द्वीपकल्पीय पठारावरील नद्या, त्या आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. याच्यामध्ये मग आधी आपण बघणार आहोत अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या. बघा, इथे तुमची सुरुवात होते ती म्हणजे या लुनी नदीपासून. या सगळ्या नद्या इकडे अरबी समुद्राला मिळणार आहे. पश्चिम किनारपट्टी आपण बघतो, रिया प्रकारची किनारपट्टी आहे. निमज्जन याच्यामुळे तयार झाली ती किनारपट्टी. बऱ्याचशा खाड्या या ठिकाणी निर्माण झाल्या आहेत. इथे तुम्हाला ही लुनी नदी माहीत असली पाहिजे. ही पूर्णतः वाळवंटातून वाहते आहे, राजस्थानमधली नदी. हिला सागरमती हे सुद्धा नाव आहे, हे लक्षात असू द्या. साबरमती नाही म्हणते, सागरमती. हिचा उगम अरवली पर्वतरांगेच्या पश्चिम उतारावर. ही नदी मग जर आपण बघितली तर कच्छच्या रणामध्ये दलदलीच्या प्रदेशामध्ये जाऊन मिळते आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. याच्यामध्ये अत्यंत क्षारता आहे या नदीवर. म्हणजे आपण बघतोय बाष्पीभवन खूप जास्त होतं या ठिकाणी. त्याच्यामुळे या नदीचं पाणी जे आहे ते जलसिंचनासाठी किंवा पिण्यासाठी जास्त उपयुक्त नाही. हा मुद्दा लक्षात राहू द्या. लुनीबद्दल या ठिकाणी हे मुद्दे. पुढची नदी या ठिकाणी आहे ती म्हणजे साबरमती नदी. ते लुनीजवळच आपण बघतोय साबरमती नावाची एक दुसरी नदी या ठिकाणी आहे. राजस्थानमधली नदी. ढेबर सरोवरातून हिचा उगम होतो आणि अहमदनगर शहर जे आहे ती साबरमतीच्या काठावर वसलेलं आहे. पुढे मग आणखी इथे मही नावाची एक उपनदी आहे. मही नावाची नदी आहे जी विंध्य पर्वतरांगेमध्ये उगम पावते. मही जी खंभातच्या आखाताला जाऊन मिळते. म्हणजे खरं म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात अशा 3 राज्यामधून वाहणारी ती मही नदी खंभातच्या आखाताला जाऊन मिळते. त्यानंतर एक मोठी नदी या ठिकाणी आहे जी पश्चिम वाहिनी आपण जिला म्हणतो, मध्य प्रदेशची, जिला खरं म्हणजे भाग्यवाहिनी म्हणता येतं, ती नर्मदा नदी. नर्मदा कुठे उगम पावते तर अमरकंटक या ठिकाणी उगम पावते आहे. अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये. पुढे मग विंध्य आणि सातपुडा, म्हणजे खाली या ठिकाणी जर बघितलं, खाली सातपुडा पर्वतरांग आहे आणि वरून विंध्य पर्वतरांग आहे. याच्यामधून घळईमधून ही नदी प्रवास करते आहे. हिला दुसरं नाव तुम्हाला मी आधीच्या महाराष्ट्राच्या भूगोलाच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं की रेवा नावाने सुद्धा ही नदी ओळखली जाते. मध्य प्रदेशची जीवनरेखा आहे. सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे आणि हिच्यावर जबलपूर या ठिकाणी संगमरवर खडकाच्या घळईतून जाताना एक धुवाधार नावाचा धबधबा या ठिकाणी तयार झालेला आहे. हा धुवाधार धबधबा आपण धबधबे सुद्धा बघणार आहोत शेवटच्या टप्प्यात. मात्र हा धुवाधार धबधबा. पुढे तवा आणि हिरण या उपनद्या. आलिया बेट नावाची बेट सुद्धा याच्यावर आहे. सरदार सरोवर प्रकल्प सगळ्यात महत्त्वाचा गाजलेला तो इथे आहे. आणि हिची एक सर्वात महत्त्वाची उपनदी नर्मदेची ती म्हणजे तवा. तवा ही नर्मदेची सर्वात मोठी उपनदी इथे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जी मध्य प्रदेशमधल्या सातपुडा डोंगर रांगेमध्ये उगम पावती आहे. पुढे त्याच्या खाली येते ती म्हणजे तापी नदी. तापी रिव्हर आपण जिला म्हणतोय.
ओके, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरची, बैतूल जिल्ह्याच्या सातपुडा रांगेमध्ये महादेव डोंगरामध्ये हिचा उगम आहे. पुढे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तशी ती खंभातच्या आखाताला जाऊन मिळते आहे. याच्यावरचं ते काकराबारा धरण आपण पाहिलं किंवा ओकाई धरण माहीत असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग कोकणातल्या नद्या आहेत, त्या आपण स्वतंत्रपणे बघणार आहोत. कोकणातल्या नद्या ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळत आहेत, पश्चिम घाटामध्ये उगम पावता आहेत, नदीमुखाशी खाड्या तयार करता आहेत, त्या सगळ्या कोकणातल्या नद्या. आता पुढचा आपला मुद्दा आहे या ठिकाणचा, तो म्हणजे बंगालच्या उपसागराला इकडे पूर्वेला वाहणाऱ्या नद्या. कोणत्या नद्या? द्वीपकल्पीय हे पठार आहे, याच्यावर उगम पावत आहेत आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत आहेत. या वृद्ध अवस्थेतील नद्या आहे असं म्हटलं जातं. बघा, हा मुद्दा एक वेगळा आहे, मात्र नोटिंग करण्यासारखा आहे. याच्यात सगळ्यात महत्त्वाची आम्हाला जी नदी आहे, इकडे आपण याच्यापासून सुरुवात करूया. पूर्वेकडून महानदी सगळ्यात महत्त्वाची. हिचा उगम इथे मध्य प्रदेशमधल्या दंडकारण्य या ठिकाणी उगम आहे. ही नदी मग इथे मध्य प्रदेशमधून पुढे छत्तीसगड आणि त्यानंतर ओडिशा असं या 3 राज्यांमधून जाते. MP, छत्तीसगड आणि ओडिशा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महानदी आपण का ओळखतो, तर महानदी आपण ओळखतो आहे हिराकूड या एका सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत. हिराकूड हे धरण महानदीवर बांधलेलं आहे. पुढची नदी या ठिकाणी आहे ती म्हणजे गोदावरी. महाराष्ट्रातली आपण याच्याबद्दल सगळे बाबी बघितलेले आहे. ही भारतातील 2ऱ्या क्रमांकाची नदी आहे. नाशिक जवळच्या त्र्यंबकेश्वरजवळ उगम पावते. मित्रांनो, महाराष्ट्राच्या भूगोलाचं एक पूर्ण संदर्भ लेक्चर आपण प्राकृतिक भूगोलासंदर्भातलं एक जवळपास 1.5 तासाचं पूर्ण असंच नकाशांच्या माध्यमातून टाकलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो किंवा वर आय बटनावर ते लेक्चर भेटून जाईल. ते लेक्चरही तुम्ही बघा. महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने कव्हर होणार आहे. ओके. आणि पुढचा मुद्दा, तुम्ही PSI STI ASUची तयारी करत असाल किंवा राज्य सेवेची तयारी करत असाल किंवा तलाठी पोलीस भरती सरळ सेवेची तयारी करत असाल तर आपलं STI RCP ॲप्लिकेशन, त्याची लिंक खाली दिलेली आहे. त्याच्या संदर्भातले सगळे अपडेट्स, बरंचसं फ्रीमधील मटेरियल, ते सगळं तुम्हाला ते ॲप्लिकेशनवर भेटेल. तिथे जाऊन तुम्ही ते निश्चितपणे एकदा बघा, त्याचा अभ्यास करा, खूप फायदा होईल. आता गोदावरी नदी, त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही आहे. मी पुढच्या नदीकडे या ठिकाणी वळतो आहे. पुढची आहे कृष्णा नदी. ओके, कृष्णा नदी, त्याचा उगम फक्त तेवढं महाबळेश्वरचा उगम, पुढे ती कर्नाटक आंध्रमध्ये जाऊन पुढे वाहत जाते, तेवढं लक्षात ठेवा. बघा, हा कृष्णा, तिची उपनदी या ठिकाणी भीमा बघतायत, हा प्रवाह फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर कावेरी. आता या नद्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे, ज्या आपण बघितलेल्या नव्हत्या. ओके. आता कृष्णेवर तुम्ही जर बघितलं, कोयनासारखा प्रकल्प आहे, तुंगभद्रा, श्रीशैलम, नागार्जुन सागर आणि आलमट्टी धरण, हे प्रकल्प कृष्णा नदीवरचे आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. पुढे बघा, एकदम कावेरी ही नदी या ठिकाणी बघताय तुम्ही. ही एकदम दक्षिणेला या ठिकाणी कावेरी नदी आहे, जिचा उगम कर्नाटकमधल्या ब्रह्मगिरी डोंगरांमध्ये होतो आहे. आता इकडे आपलं गोदावरीचा उगमसुद्धा ब्रह्मगिरी डोंगरामध्ये होतो आहे, त्र्यंबकेश्वरच्या. कावेरीचा उगमसुद्धा ब्रह्मगिरी डोंगरांमध्ये होतो आहे. पुढे ती मग इथे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. वार्षिक नदी आहे, म्हणजे हिवाळ्यात आपण इकडून जे बघतो ना, ईशान्य मान्सून पाऊस पडतो, त्याच्यामुळे हिला उन्हाळ्यात सुद्धा पाणी असतं. आणि या नदी संदर्भातला एक धबधबा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कावेरी नदीवरचा धबधबा, तो म्हणजे शिवसमुद्रम धबधबा. कोणता? शिवसमुद्रम धबधबा, कावेरी नदीवरचा. याच्यावर कृष्णराज सागर हा मोठा प्रकल्प आहे. इथे एक म्हैसूर जवळ वृंदावन गार्डन, जे कावेरी नदीशी संबंधित आहे, वृंदावन गार्डन. ओके, ते एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आणखी थोडंसं खाली गेले तुम्ही, इथे कावेरीच्याही खाली, तर इथे एक लहानशी नदी, आणखी वैगई नावाची एक नदी बघा, वैगई. तामिळनाडूमधल्या पालनी डोंगर रांगेमध्ये ती उगम पावते. फक्त तामिळनाडूमध्ये वाहणारी एक स्पेशल वैगई नदी, तीही तुम्हाला माहीत असली पाहिजे. आणि शेवटी वैगईच्या नंतर एक पेन्नार नावाची नदी आहे, तामिळनाडूमधल्या या नद्या, एवढं लक्षात ठेवा. ओके, एवढ्या बाबी मला वाटतं इथे सफिशियंट आहेत या संदर्भात. ओके, आपण पुढे जातो आहोत. बघा, पुढचा आणि शेवटचा टॉपिक आपला आहे तो म्हणजे धबधबे. व्यवस्थित समजून घ्यायचे. एकदा जर तुम्ही धबधबे केले तर मला वाटतं तुमचा याच्यावरचा प्रश्न चुकणार नाही. आता इथे बघा, आपण नकाशामध्ये बघतोय सहस्रधारा हा धबधबा. आता याचं जर तुम्ही ठिकाण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे उत्तराखंडमध्ये हा येतो आहे. डेहराडून जे आहे तिथे चुनखडीच्या विद्रव्यतेमुळे हा तयार झालेला धबधबा आहे. डेहराडून हे लक्षात ठेवा, सहस्रधारा धबधब्या संदर्भात डेहराडून. ओके, पुढचा धबधबा या ठिकाणी आपल्यासाठीचा आहे तो म्हणजे इथे तुम्ही बघतायत बघा, धुवाधार धबधबा. इथे थोडं इंग्लिशमधली स्पेलिंग वेगळी जरी असेल, हा या ठिकाणी इकडे नर्मदा नदी जी आहे ना, त्या नदीवर जबलपूर जवळ आहे हा धुवाधार धबधबा, महत्त्वाचा आहे. त्यानंतर इकडे तुम्ही बघतायत एलिफंटा धबधबा. आपलं मेघालय जे आहे तिथे शिलाँग, आपण बघतो मेघालयमध्ये खूप जास्त पाऊस पडतोय. एलिफंटा हत्तीच्या तोंडाप्रमाणे हा दिसतो, म्हणून त्याचं नाव एलिफंटा पडलेलं आहे.
ते लक्षात राहू द्या. पुढे राजरप्पा धबधबा तुम्ही इथे बघतायत, जो दामोदर आणि भैरवी नदीच्या संगमावर आहे. झारखंडमध्ये रामगड या ठिकाणी आहे राजरप्पा. त्यानंतर खाली बघा, या ठिकाणी तुम्ही जोरंदा हा धबधबा बघताय. जोरंदा जो ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यामध्ये आहे, जे आपण सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान बघतो ना त्या ठिकाणी, ओडिशा जोरांडा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी थोडंसं त्याची राज्यसुद्धा लक्षात घ्यायची. पुढे त्याच्या खाली कपिलधारा आहे. कोणता? कपिलधारा. आता हा जर बघितला, हा इकडे दाखवला गेला आहे, मात्र इथे मध्य प्रदेश जे आहे नर्मदा नदीवर इथे आहे तो कपिलधारा. ते लक्षात घ्या. इकडे हे जे धुवाधार वगैरे आहेत या ठिकाणी कपिलधारा. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये इथे यांना म्हटलं, याला पण वेण्णा धबधबा आहे तो आपला महाबळेश्वरचा. त्यानंतर खाली जर बघितलं तुम्ही, गोव्यामधला दूधसागर मांडवी नदीवरचा लक्षात ठेवा. इथे हा गोकाक आहे बघा, हा बेळगावमधला कर्नाटकमधला गोकाक नदीवरचा गोकाक धबधबा. घोड्याच्या शेपटीप्रमाणे याचा आकार आहे. तो एक मुद्दा थोडासा अतिरिक्त तुम्ही इथे लक्षात ठेवू शकतात गोकाक संदर्भात. ओके. त्यानंतर खाली एक सगळ्यात महत्त्वाचा धबधबा कोणता, तर तो जोग धबधबा, ज्याला आपण गिरसप्पा असंही म्हणतो, जो भारतातील सर्वात उंच आहे. शरावती नदीवरचा हा धबधबा आहे. त्याची उंची किती जरा मला सांगा तुम्ही. आपण बघितली याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी बोललेलो आहे याबद्दल. जोग धबधबा. पुढे आपण जातो आहोत. पुढचं जर बघितलं, इथे तुम्ही एक महत्त्वाचा आणखी शिवसमुद्रम, ज्याचा उल्लेख मी या लेक्चरमध्ये केला, कावेरी नदीवरचा आहे. ओके, तो माहीत असला पाहिजे तुम्हाला. आणि इतरही काही धबधबे तुम्ही बघता आहात. मात्र हे महत्त्वाचे धबधबे इथे आपण डिस्कस केले. निश्चित मित्रांनो, आपण जे काही या ठिकाणी नदी प्रणाली आणि धबधब्यासंदर्भात मुद्दे बघितले ते तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.